महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी आज तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात पाहायला गेलं तर आज आपण ज्या पद्धतीची मोठ्या मापाची बैल पाहतो याचं सगळ्यात जास्त वेळ आणि त्याच पद्धतीने एक जातीवंतपणा, सुंदरपणा, त्यातला रेखीवपणा याच्यासाठी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला शेतकरी असेल किंवा कर्नाटकामधला शेतकरी असेल की जो मोठ्या प्रमाणामध्ये खिलार संगोपन करताना आपल्याला पाहायला मिळतो. सध्या आपण गडहिंग्लजच्या भागामध्ये आहोत आणि गडहिंग्लजच्या भागामधली जर सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कोणती म्हणली तर आज जो जुलै महिन्यामध्ये जो कर्नाटकी बेंदूर असतो तो फक्त गडहिंग्लजचा असा बेंदूर साजरा केला जातो की जो भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक ते पाहायला येत असतात. आणि याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास हा जो बेंदूर सण आहे कर्नाटकी बेंदूर, जवळपास ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने खेळली जाते, कशा पद्धतीची बैल शेतकरी या स्पर्धेसाठी आणत असतात आणि या स्पर्धेसाठी कशा प्रकारचं या गावातील असेल, येथील सामाजिक कार्य करणारी मंडळी असेल यांच्या माध्यमातून कशा प्रकारे शेतकऱ्यांना प्रेरणा दिली गेली याच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि कुठे आहे तुमचं गाव ही माहिती द्या. माझं नाव काशीनाथ शंकर बेळगुद्री, मी राहते काळबेर रोड गडिंग्लज. तुमच्या घरामध्ये आज तुम्ही असताना तुमची मुलं पाहतोय, दावणीला तुम्ही 3-4 जण बैलांचा सांभाळ करताय. तुमचे वडील असतील, आजोबा असतील, त्या काळातली बैलांची माहिती, शेतीची माहिती द्या आम्हाला. पूर्वीपासून आमचे आजोबा पण आणि आमचे वडील पण बैला पाळलेले आहेत घरी आणि त्यांच्यापासून वडिलांच्यापासून मला इथे आवड झाली. मी पण पाही केलो. माझ्यापासून माझी मुलंही, एकटा MSc, एकटा मेकॅनिकल इंजिनियर झाला आहे. त्यांची नोकरी वगैरे सांभाळून मला भरपूर सहकार्य, माझी पत्नी, माझे भाऊ हे सर्वजण मला मदत करतात. आता तुमचं पाहिलं आम्ही सकाळी आलो तर तुमच्या मुलांसोबत पण आम्ही चर्चा केली. मुलांचं एवढं शिक्षण झालं, एवढं शिक्षण झालेलं असतानाही बैल सांभाळणं हे कसं काय तुमचं? पूर्वीपासून आमच्या ते रक्तातच आहे की असं बैल पाळण्याचा छंद आहे. वडिलांना कसं होतं तसं मला लागलं, माझ्यातून मुलं असं सगळ्यांनाच हे रक्तामध्येच नातं आहे की असं बैल पाळण्याचा छंद आहे. त्याच्यामुळं मी बैलही घरी ठेवतोयच कायम. आता तुमचे मुलगे सकाळी सांगत होते की मागे एक 2 वासरं होती ती तुम्ही दिली सांभाळायला एकाला, तर तुमची सुनबाई रडायला लागली. काय कशासाठी? आमच्या याच्यामध्ये घराण्यामध्ये बैला जनावर मला फार प्रेम आहे आणि आम्ही एक घरातली 2 वासरं दिल्यानंतर माझी सूनबाई त्यांच्या घरामध्ये एक वासरून जनावर नसताना सुद्धा एवढं प्रेम लागलं आमच्या घरी येऊन आणि ती रडायला लागली जाऊन का दिला म्हणून जनावर. त्याला सांगितलं की बाई आणि दुसरं घेऊन येतो, त्याच्यामुळे ती शांत झाली, असं झालं. ओके. आता एक गोष्ट जर पाहायला गेलं तर जसं तुम्ही सुनबाईंचं उदाहरण दिलं, आता घरामध्ये लहान तुमची नात पण पाहतोय आम्ही, तर या पुढच्या पिढीने पण खिलार आपला देशी वंश सांभाळला पाहिजे. याच्यासाठी कुठल्या गोष्टीची काळजी, कुठल्या प्रकारचं वातावरण तुमच्याकडे असतं? पुढची पिढी तयार होणार, 100% होणारच. आता मुलं लहान असले तरी रोज त्याच्यामध्ये येऊन बसलेले असतातच, त्यांना आवड निर्माण होणारच. आता जर कोल्हापूर पासून आपण इकडे आलं तर गडहिंग्लजच्या या तालुक्यामध्ये किती प्रमाणामध्ये खिलार बैल असतील, गायी असतील या पाहायला मिळतात आपल्याला? खिलार गायी पहिली पण होत्या, आता मध्ये थोडं कमी झालेलं, आता परत वाढलेलं आहे. आता लोक खिलार गाय किंवा खिलार जनावर बाळगण्यात आणि लोकांना इन्स्टेट झालेला आहे, त्याच्यामध्ये वाढत चाललेला आहे. जरा त्या स्पर्धेमुळे म्हणा, ह्याच्यामुळं वाढत चाललेला आहे. आता तुमच्याकडे ज्या मोठ्या मापाची बैल आपण पाहतोय, तर आम्ही पुणे भागामध्ये राहतो. पुणे भागामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा असेल, तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा असेल, इथंही अशा पद्धतीची बैल लागतात. पण आता आम्ही नुकताच पालखी सोहळा मागील वर्षाचा झाला, आता पुढचा सोहळा येतोय. पण आम्ही असं ऐकतोय की आता मोठ्या मापाची बैल शिल्लक नाही किंवा ही सुंदरपणा, रेखीव, म्हणजे मोठं माप एक वेळेस आपण बाजूला ठेवू, पण ते सुंदरता, रेखीवपणा ह्या गोष्टीची बैल आपल्याला महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सापडत नाहीये. तर ती आता कमी होण्याचं कारण काय असेल किंवा काय सांगता याच्याबद्दल? कमी म्हणजे जनावरांचं हे करण्याचं लोकांच्या फार कमी आहे झालेलं आहे. यंत्रणाकडे वळलेलं आहे, ट्रॅक्टर म्हणा, याच्याकडं फास्ट कामं पाहिजेमुळे बैलांच्याकडे कोण हे करणं झालं, त्याच्यामुळे हे झालंय. बैलांचं हे जरा कमी झालेलं आहे. मला थोडंसं आता आम्हाला ही माहिती द्या. तर आम्ही गडहिंग्लजचं दावणीला एक जातीवंत सुंदर बैल पाहतोच आहे, पण गडहिंग्लजचा जो बेंदूर सण आहे, कर्नाटकी बेंदूर, हा सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जो महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातला शेतकरी किंवा इतर भागातला आहे तो येत असतो. तर काय विशेष असतं या गडहिंग्लजच्या बेंद्राचं?
गडिंगल्याच्या बेंद्राला म्हणजे मोठ्या मापाची बैलं लागतात गडिंगल्याच्या ह्याच्यामध्ये. कर्नाटकात महाराष्ट्रातले सगळी बैलं याची बैलं आल्या त्या स्पर्धेसाठी आम्ही ही परवा पुशेगावहून खास याच्या बेंद्रासाठी खरेदी केलेली आहे. आता बेंद्रासाठी जेव्हा बैल खरेदी केले जातात, कशा पद्धतीची तुम्ही निवड कशी करता की हीच बैल पाहिजे? काय गोष्टी पाहता तुम्ही त्यांच्यामध्ये? बैलांच्या मध्ये एक रंगी एक शिक्का पाहिजे लागतोय, तिथं जातीला बैल लागतोय, एक रंगी एक शिक्का लागतोय. ओके. मोठ्या मापाची बैलं लागतात. मग आता किती प्रमाणात या बेंद्राच्या टायमिंग मध्ये बैल जोड्या किंवा किती शेतकरी हे बैल जोड्या सांभाळत असतात? ह्या स्पर्धेमध्ये 40 ते 50 बैलजोड्या भाग घेतात. त्याच्यामध्ये 4 गट असतात. बिनदाती गट, 2 दाती गट, 4 ते 6 गट आणि बैलजोडी गट, असे 4 गटामध्ये स्पर्धा होत्या. तर आता तसं पाहायला गेलं तर ही स्पर्धा आम्ही बरेचसे वर्ष झाले मोठ्या प्रमाणात पाहतोय, फोटो व्हिडिओ पाहतोय, लोकांकडून चर्चा ऐकतोय. किती वर्ष जुनी ही परंपरा? ही गेली आज 21 ते 22 वर्ष हा होणारा सण होणारा 21 वर्ष 22 वर्ष आहे. त्या ह्याच्यासाठी आम्ही ही बैल खरेदी केलेली आहे पुशेगाव. हे जो बेंदूर सण होतो किंवा त्यानिमित्त ही जी स्पर्धा होती बैलजोडीची, याची सुरुवात कोणी केली किंवा कशा पद्धतीने याला हे मिळालं? कैलासवासी शिरपतराव शिंदे साहेबांनी ही स्पर्धेचं मुहूर्त ठरवली. त्यांच्यापासून सुरुवातीला त्यांनीच हे केलं. आता सुद्धा त्यांचे कन्या आहे, ती सुद्धा प्रोत्साहन देऊन मिटिंगला वगैरे येऊन सहकार्य आम्हाला करते त्या शिवाजी चौक मित्रमंडळाला. ओके. त्यावेळेस स्पर्धेच्या वेळेस कशा प्रकारचं बक्षीस या बैलांना असतं? बैलांना 25,000, 15,000, 10,000 असतात. त्या बक्षिसापेक्षा त्यांना खर्च किंवा हे बक्षीस परवडत नाही. एक हौस आणि पूर्वीपासून बैल पाळण्याचा छंद असल्यामुळे आम्ही त्या स्पर्धेमध्ये भाग घेतोय. आता बक्षिसाला महत्त्व देत नाही आम्ही. बक्षिसापेक्षा खर्च असतो आणि त्याच्या ह्याला काही उपयोग होत नाही. एक आपल्याला आवड आहे त्या ह्याच्यामध्ये बैल पाळण्याचा किंवा त्या स्पर्धेमध्ये उतरण्याचा. आता तसं पाहायला गेलं तर आम्ही महाराष्ट्र कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा बघतो, प्रदर्शन बघतो. आता तुम्ही ही बैल संगोपन करता कशा पद्धती? जसं तुम्ही आता उल्लेख केला की स्पर्धेमध्ये बक्षीस एक आपल्याला प्रोत्साहन आहे, फक्त ती गोष्ट की तुम्ही अजून जास्तीत जास्त प्रकारे कसा सांभाळ कराल. पण तुम्ही सांगितलं की या बैलांना खर्च मोठ्या प्रमाणामध्ये तयारीसाठी केला जातो, शेती कामासाठी तयार केली जातात. कशा प्रकारची निगा ही तुम्ही राखता? कशा प्रकारचा खुराक त्यांना असतो? त्यांना 2 वेळा खुराक देतोय, हिरवा चारा. त्यांना काही आपण एक मुलासारखं आपण त्याला सांभाळतोय. आणि पूर्ण आमच्या बेळगुदरी फॅमिलींचं पूर्ण सहकार्य आहे त्याच्या ह्याच्यामध्ये. बैलांच्या ह्याच्यामध्ये आवड आहे घरदारांना, सगळ्यांनाच, आमच्या बंधूंना वगैरे, पत्न्यांना वगैरे, सगळ्यांना ज्या बैलांची आवड आहे आमच्या ह्याच्यामध्ये बेळगुदरी फॅमिलीमध्ये. ओके. आणि आमच्या एक दिवस बैल असं दावणीला नसून चालत नाही. सगळी एक हे होत्यात. एक अर्धी 4 व्हीलर गाडी नसली चालते, खरं बैल हे दावणीला पाहिजे आपल्या ह्याला. सगळ्यांचीच आवड आहे आमच्या बेळगुदरी फॅमिलीला. आता जर पाहायला गेलं तर बेंदूर सण अजून बरेचसे काही एक 5 ते 6 महिने आहेत त्याला. ही बैलजोडी किती दिवस झाले घेऊन आपण? ही बैलजोडी आता 15 ते 20 दिवस झाले आहे. पुशेगावला यात्रा होती, त्या यात्रेमध्ये जाऊन आपल्याला पसंत पडली म्हणून आम्ही, सर्वात मोठ्या मापाची बैल होती, आम्ही तिथं खरेदी केली. राजगिरी शेट म्हणून आहे ते साताऱ्याचे, त्यांच्याकडून आम्ही खरेदी केली. आता बेंद्राला 5 ते 6 महिने आहेत. मग त्याच्या अगोदर कशा प्रकारचा व्यायाम किंवा गाडीला झुपणं असेल, शेती काम असेल, काय करून घेतो आपण? आपण शेतीची पूर्ण बैलाकडूनच काम करून घेतोय. चारा आणण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी सगळ्या बैलाचाच आम्ही 100% बैलाचाच वापर करतोय. आता तसं पाहायला गेलं तर तुमचा गड इंग्लजचा परिसर पाहिला तर डोंगर किंवा शेत अशा प्रकारे आहे. पण कशा पद्धतीची शेतीमध्ये जेव्हा तुम्ही बैलांचा वापर करता तर ट्रॅक्टरचा जास्त वापर आहे का बैलांचा जास्त वापर आहे? मी बैलजोडीचंच आऊत काम करतोय. ट्रॅक्टरनी शेती करणं आणि बैलांनी शेती करणं काय फरक आहे याच्यात? ट्रॅक्टरच्या ह्याच्यामध्ये आणि बैलांच्या मध्ये भरपूर फरक आहे. पण आता थोडंसं आम्हाला प्रेक्षकांना ही पण गोष्ट ऐकायला आवडेल की आता तसं पाहायला गेलं तर सगळ्यांकडे ट्रॅक्टर जास्त प्रमाणात आले, तर बैलांकडून शेती कमी प्रमाणात केली जाते. तर जास्त प्रमाणात करण्यासाठी का बैलजोडी सांभाळली पाहिजे का याबद्दल काय सांगता तुम्ही? शेतीचं काम बैलानंच चांगलं होतं तसं ट्रॅक्टरनं होत नाही. कड वगैरे आहे का नाही, बैलानं कसं होतं तसं ट्रॅक्टरनं होतच नाही. बैलाचा आऊत एकदम असं सुपिरियर होत आहे. आणि आज जर पाहिलं गेलं तर ही 2 बैल सांभाळणं याच्यासाठी घरात किती मनुष्यबळ या 2 बैलांच्या मागे काम करतं? आता आम्ही यांच्यामध्ये 4 जण असतो ह्या बैलांच्या म्हणजे ह्याच्यामध्ये. सकाळी 6 पासून सकाळी 7-8 वाजेपर्यंत ह्याच्यामध्ये जनावरांच्या ह्याच्यामध्ये असतोय. परत आणि 4 नंतर आणि 6 पर्यंत
ओके. आता एक गोष्ट जर पाहिली तर गडहिंग्लजचा बेंदूर जसा प्रसिद्ध आहे, तर गडहिंग्लजच्या बेंद्राच्या वेळेस पूर्ण गुलालांनी बहरलेली बैल असतात. तर त्या प्रदर्शनाच्या दिवशी कसा दिवसक्रम असतो, काय कुठून स्पर्धा चालू होते, काय काय असतं इथे? तर सकाळी 11ला स्पर्धा चालू झालेली असते. सकाळी 6 वाजल्यापासून आमच्या घराकडं आमचे दोस्त मंडळी किंवा पाहुणे वगैरे येऊन हजेरी लावून आपल्याला हे प्रोत्साहन देतात. मित्रमंडळी सगळ्यांनी आपल्याला प्रोत्साहन देतात. मालक, एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर परत एकदा सांगा. माझं नाव काशीनाथ शंकर बेळगुदरी. मोबाईल नंबर 9421112650. धन्यवाद मालक. तर मंडळी, मालकांनी ज्या पद्धतीची निवड बैलांची केली, कुठून घेतली आणि आज जातीवंत सुंदर बैल पाहत असताना एक गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर येत्या काही दिवसामध्ये आपण नुकतंच खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र कर्नाटकातल्या शेतकरी, जुने जाणकार, डॉक्टर असतील, या सर्वांना एकत्रित घेऊन खिलारचा ब्रीडिंग प्रोग्राम करतोय की आज आपण पाहत असलेलं एक जातीवंत सुंदर बैलजोड, ह्याचे आईबाप कोण किंवा ह्याची वंशावळ कोण, की जेणेकरून पुढील काळामध्ये अशाच पद्धतीची जातीवंत ब्रीडिंग ही झाली पाहिजे. आज तसं पाहायला गेलं तर एखाद्या गाईला जेव्हा वासरू होतं तर ते वासरू प्रदर्शनाच्या कामाला जातं, शेती कामाला जातं, बैलजोडी म्हणून प्रदर्शनात काम करत असतं, तर शर्यतीला जात असतं. पण काही पैदास ही अशी होत असते की ती या कुठल्याच कामाला येत नसते. तर तिथं सर्वात मोठी चूक ही आपल्याकडून घडत असते, म्हणजे ब्रीडिंगकडे दुर्लक्ष केल्यामुळे ह्या गोष्टी घडत असतात. तर या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी आवर्जून सहभागी व्हा आणि येत्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राचा देशी गोवंश, आपल्या भारताचा देशी गोवंश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी तुमच्या सर्वांच्या मदतीने आपण हे काम करणार आहोत. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.